काल आपण बघितलं उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य बोललेलं आहे, त्यामुळे जीएसटी पद्धत पूर्णपणे फसली आहे। पंतप्रधानांनी चूक मान्य करून जीएसटी रद्द करून जुन्या कर प्रणालीकडे जायला हवं असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर टीका केली। तसंच सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय तर पुढे या आपण यावर चर्चा करू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। यावरच आजचा आपला विषय आहे, जीएसटी सुधारणा करा किंवा जीएसटी रद्द करा। याविषयी व्यापाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि थेट व्यापाऱ्यांचं हे म्हणणं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि सुरुवातीला औरंगाबादला जाऊया। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सचिन, आपण बघतोय काल खूप महत्त्वाची अशी घोषणा खरं तर मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। एक प्रकारे आवाहन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आपण एकत्र येऊ, बसू आपण आणि थेट पंतप्रधानांना सांगू की अशा प्रकारे एकतर जीएसटी सुधारणा करा किंवा जीएसटी रद्द करा, कारण जीएसटीचा जो फायदा, जो राज्यातला पैसा केंद्राकडे जातोय तो पुन्हा परत मिळत नाही किंवा केंद्र सरकार देत नाहीये, त्यामुळे जीएसटी बाबत संभ्रम आहे आणि परिणामी त्याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे की जीएसटी सुधारणं गरजेचं आहे किंवा जीएसटी रद्द करणं गरजेचं आहे। याबाबत व्यापाऱ्यांचं, औरंगाबादकरांच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आता जो जीएसटी आहे हा जीएसटी रद्द करावा नाही तर त्यामध्ये बदल करावा असं मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य आहे। परंतु व्यापाऱ्यांच्या जर दृष्टीने जर पाहिलं तर जीएसटी जो आहे हा सुद्धा एक डोक्याला त्रासच ठरत आहे, कारण जीएसटीचा कुठल्याही प्रकारचा व्यापाऱ्यांमध्ये अभ्यास दिला गेला नव्हता किंवा त्याविषयी संपूर्ण पद्धतीने माहिती दिली गेली नव्हती आणि तो व्यापाऱ्यांच्या हवाले केलेला आहे। व्यापाऱ्यांना याची डोकेदुखी देखील होत आहे। आपण व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊयात, काय सांगाल? व्यापारी वर्गाकडून आता असं म्हटलं जात आहे की जीएसटी डोकेदुखी ठरत आहे आणि त्या प्रकारे मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की जो जीएसटी आहे हा रद्द करावा किंवा त्यामध्ये बदल करावा। काय वाटतं आपल्याला, जीएसटी फायदेमंद आहे का धोकादायक आहे? जीएसटी तसे चांगली आहे पण फार किचकट आहे। कसं आहे, याच्या अगोदर जी कार्यप्रणाली होती, सरसकट कोणताही माल आला तर 5% हिरायची, पण आता प्रत्येक आयटम वेगळी वेगळी आहे, जसं 6%, 12%, 18%, 28%। तर बिलिंग करताना फार त्रास होतो आम्हाला, त्याच्यामुळे आमच्या करताना तुम्हाला त्रास होत आहे। तर मला एक सांगा, मुख्यमंत्री महोदयांचं हे जे काही वक्तव्य आहे जीएसटी रद्द करा किंवा त्यामध्ये सुधार करावा, काय वाटतं तुम्हाला, योग्य आहे का योग्य आहे? आमच्या हिशोबाने जीएसटी सुधारणा व्हायला पाहिजे। जी कार्यप्रणाली ते एकच पाहिजे, जसं 6% असो 12% असो, ही फार किचकटपणा आहे, आम्हाला फार त्रास होतो याच्यात। नक्कीच व्यापाऱ्यांना त्रास होत आहे, कारण आता हा किचकटपणा जीएसटीच्या माध्यमातून त्याच्या मागे लागलेला आहे। कुठली वस्तू काय जीएसटी तर कंपल्सरीच आहे, तर मग अशा वेळेला काय वाटतं तुम्हाला, जीएसटीत बदल करायला हवा की रद्द करायला? सगळ्यात पहिले मी मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी ह्या गोष्टीवर फार मोठा विचार केला। जीएसटी रद्द किंवा त्याच्यावर बदल करणं हा फार मोठा गरजेचा आहे। सिटीत आणि इंटेरियर मध्ये फार फरक आहे। इंटेरियर मध्ये त्या जीएसटीचं अकाउंटिंग करण्यासाठी अकाउंट स्टाफ नाही, आम्ही 5-5, 10-10 दुकानदार मिळून त्या एक स्टाफला अरेंज करतो, त्याच्यानंतर तो सविस्तर सगळ्यांना टाइम देतो, पण ती प्रणाली इतकी कठीण आहे, त्या 1 घंट्यात 2 घंट्यात त्याचं अकाउंटिंग अजिबात होत नाही। आणि जीएसटीचं बिलिंग जर 1 महिन्याच्या वरती आमचं पेंडिंग जर असलं तर जीएसटी नंबर हा रद्द होतो, सस्पेंड होतो त्या कालावधीकरता, जोपर्यंत आम्ही जीएसटी 1 महिन्याचं भरत नाही। आणि तो रद्द झाल्यामुळे आमच्या फर्टिलायझरच्या गाड्या, पेस्टिसाइडच्या गाड्या या सगळ्या स्टॉप होऊन जातात। जीएसटी ई-वे बिल नाही बनल्यामुळे ते सगळं स्टॉप होऊन जातं आणि सगळा स्टॉप माल हा शॉर्टेज होऊन जातो, फार याची दिक्कत होती। आणि जीएसटी प्रणाली चेंज करणं हे भारतासाठी फार मोठं गरजेचं आहे। जीएसटी प्रणाली चेंज करणं खूपच गरजेचं आहे। काय सांगाल, मुख्यमंत्री महोदयांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे हे योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय आणि आणखी काय बदल करायला हवा जे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला नाहीये? दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री साहेबांनी एक अतिशय योग्य असा मुद्दा हाताळलेला असून सामान्य व्यापाऱ्यांना सध्याच्या कोविडच्या काळात म्हणा किंवा इतर काळात अनेक कामे असतात, जसे की ऑर्डरची डिलिव्हरी, सेल, बाकी इतर उद्योग, बँकेचे काम वगैरे। अशा वेळेस काय, आम्ही आमच्या व्यवसायापुरतं बोलतो, आम्ही ऍग्री रिटेलर्स आहोत। आमच्या व्यवसायामध्ये 5% पासून 28% पर्यंत वेगवेगळे स्लॅब दिलेले आहेत। समजा सपोज दुकानचे 2 ओनर आहेत किंवा 1 ओनर आहे, तो ओनर बाहेर गेला, दुकानमध्ये कर्मचारी आहेत, आम्ही थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जीएसटीचा, पण कर्मचारी सातत्याने बदलत असतात, त्यांनी ते कोणत्या स्लॅब मध्ये टाकायचं, कसला काही मेळ नाही, काही नाही। आणि जो काही जीएसटी आहे या जीएसटी मुळे कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नाहीये आणि व्यापारी बांधवांना याचा फटका बसत आहे। जीएसटी मध्ये सुधार करावा अशी या ठिकाणी व्यापाऱ्यांची मागणी आहे। जीएसटी सुधारणा होत नसेल तर व्यापाऱ्यांना फटका बसणारच आहे।
निश्चितच जीएसटी सुधारणा करा अशी मागणी व्यापारी सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळते आणि हीच खंत मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। अमोल धर्माधिकारी पुण्यावरून आपल्या बरोबर आहेत। अमोल, काय नेमकं सांगाल, पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण आपण बघतो प्रत्येक व्यापाऱ्यांनी त्यावेळी सुद्धा टीका केली होती की कोणतेही मार्गदर्शन नाही जीएसटी बाबत, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतंय, व्यापारी खूप कन्फ्यूज होते या सगळ्यामध्ये। नक्कीच मनुश्री, सुरुवातीला ज्यावेळेस जीएसटी केंद्राने आणलेले होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात याला विरोध झालेला होता। खास करून जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता। त्यामुळे जीएसटी रद्द व्हावी असं सुरुवातीला अनेक जण म्हणत होते। मात्र सध्याची ही परिस्थिती पाहिली तर अजूनही किचकट प्रक्रिया आहे असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्री म्हणाले की अजून 38,000 कोटी रुपये हे केंद्राकडून येणं बाकी आहे, त्यामुळे नेमकं या जीएसटीचा उपयोग राज्याला होतोय का, राज्यातील व्यापाऱ्यांना होतोय का, हा देखील एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याचमुळे जीएसटी कर प्रणालीमध्ये काही बदल करावेत अथवा ती रद्द करावी अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्यानंतर व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं आपण विचारूया। सचिन निवंगुने आहेत आपल्यासोबत व्यापारी संघाचे। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने सीएम काल म्हणालेले आहेत की ह्याच्यामध्ये बदल करावा अथवा हे रद्द करावं, एक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली राज्य शासनाने आजचा जो आमचा प्रश्न आहे तो अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने उठवला, त्याला आवाज चांगला दिलेला आहे। परंतु पूर्वीचा ज्यावेळी जीएसटी आला त्यावेळेसच्या ज्या काही अडचणी होत्या त्यातलं आता प्रमाण थोडं कमी झालेलं आहे। दरवेळेस कॅबिनेट मंत्री म्हणजे जे केंद्रातलं जे शासन आहे ते आत्तामध्ये जीएसटीमध्ये जे काही बदल गरजेचे ते करतायत, परंतु राज्य शासनाकडनं आमची जी खरी व्यापाऱ्यांची जी मागणी आहे ती म्हणजे व्हॅट, जो व्हॅटचा टॅक्स पूर्वी लागत होता तो अजूनही त्याच्या नोटिसा आमच्या व्यापाऱ्यांना एवढा हैराण करतात, तो जीएसटी परवडला पण व्हॅट नको। आणि व्हॅटच्या नोटिसा 11, 12, 12, 13, 13, 14, 14, 15 जे काही जोपर्यंत व्हॅट लागू होता त्याच्या नोटिसा अजून स्क्रुटिनी काढली जाते, सरसकट नोटिसा दिल्या जातात, 1-1 कोटीपर्यंत नोटिसा आहेत। सगळे पे केलेले आम्ही, समोरच्या पार्टीने टॅक्स भरलेला आहे, व्हॅटची पूर्ण भरणा झालेला आहे, तरीसुद्धा दोन्ही पार्ट्यांना ते कागदपत्र घेऊन बोलवतात, परंतु त्यांची कोणतीही साईड व्हॅटची ओपन होत नाही गव्हर्नमेंटची। आणि तिथे गेल्यानंतर फक्त अधिकारी ते कागद बघतात आणि क्रॉस चेकिंग केल्यानंतर काही प्रश्न आम्हाला सोडून देतात। पण तो आत्ता जो व्यापाऱ्यांना त्रास आहे ना तो व्हॅटचा जास्त आहे, तो राज्य शासनाच्या हातामध्ये तो आहे। तर राज्य शासनाने पहिलं त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि व्हॅटच्या ज्या नोटिसा त्या थांबवाव्यात आणि ते पूर्ण मागचं क्लिअर करून घ्यावं। जीएसटी बद्दल व्यापाऱ्यांचं कुठलीही अडचण नाहीये, तक्रार नाहीये। जे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा विरोध होता, आंदोलनं केलेली होती, आता तसं चित्र नाहीये पुण्यात असं तुम्ही दावा करताय? नाही, जीएसटीचे म्हणजे प्रॉब्लेम आहेत, नाही असं म्हणता येणार नाही, पूर्ण झिरो झालेले नाही आहेत। आणि पण एवढंच आम्हाला त्याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की जे काही जीएसटीचे प्रॉब्लेम येत आहेत ते महिन्याला ज्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगतो त्या मीटिंगनुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात। कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये आम्हाला मदत करतात, पीयूष गोयलांचं चांगलं मीटिंगला येणं असतं। म्हणजे जे काय आम्ही आमचे प्रॉब्लेम जिथे सांगितल्यानंतर त्याला विचार केला जातो आणि तो पुढच्या मीटिंगला बऱ्यापैकी क्लिअर झालेला असतो। आत्ताचं चित्र नक्कीच काल मुख्यमंत्री म्हणाले की 38,000 रुपये येणं बाकी आहे तब्बल या सर्व जीएसटी मधले, मग हे कुठेतरी केंद्राचं दुर्लक्ष होतं असं वाटत नाही का? केंद्र आणि राज्य शासनाला जे काही आमचा जो टॅक्स गोळा करते सर्वात जास्ती तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्राकडनं भरपूर जीएसटी मध्ये टॅक्स गोळा कलेक्ट केलेला आहे, तर केंद्राने राज्य शासनाला 100% तो दिला पाहिजे, त्याशिवाय आम्हाला सुद्धा काही पॅकेज येणार नाही। आणि आत्ताची आमची कोरोनाची परिस्थिती आणि जी काही मार्केटची परिस्थिती आहे ती खूप खालवलेली आहे, व्यापाऱ्यांची लिक्विडिटी ही पूर्ण मायनसमध्ये गेलेली, त्यामुळे राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं उलट आम्हाला काही पॅकेज डिक्लेअर केलं पाहिजे जेणेकरून आम्हाला आता या काळामध्ये प्रॉपर पैशाची मदत झाली पाहिजे। आर्थिक मदत झाल्यानंतर, आर्थिक धोरण केल्यानंतर आम्ही कुठेतरी उभं राहू आणि त्याचा फायदा होतो। ती मागणी ही जी करतात उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री ती अतिशय योग्य आहे, परंतु सुधारणा करावी, सुधारणा करा। आणि प्लस ह्याच्यामध्ये आमची मागणी जी आहे तुमच्या हातामध्ये, राज्य शासनाच्या हातामध्ये, मुख्यमंत्र्यांकडे जी आहे ती पहिली म्हणजे व्हॅटचा जो त्रास आता आम्हाला हॅरेसमेंट आहे ती पहिली अर्जंट थांबवावी। नक्कीच मनुश्री, आपण हे जर ऐकलं तर व्हॅटचा जो इश्यू आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे। जीएसटी बद्दल व्यापाऱ्यांचं मत हे आता काहीसं कमी झालेलं आहे, मात्र जसं मुख्यमंत्री म्हणाले की यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यक आहे, त्यामुळे यामध्ये देखील सुधारणा व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यापारी आणि त्याचबरोबर व्यापारी संघटनेकडून करण्यात येत आहे। निश्चितच थेट फटका त्यांच्या व्यवसायाला बसले, एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसायावर परिणाम झालेला आहे, त्यातच आपण बघतो जीएसटी व्हॅट या सगळ्यामुळे आपण बघतो थेट आर्थिक नुकसान थेट व्यापाऱ्यांना सहन करावं लागतं, त्यामुळे पुनर्विचार करण्याची तर मागणी केली जातेच आहे। आपल्याबरोबर नाशिकवरून किरण नाईक सुद्धा आपल्या बरोबर आहे। किरण, काय नेमकं सांगाल, काय व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं आहे या सगळ्याबाबत? नक्कीच मनुष्य, जर आपण बघितलं असेल का वेगवेगळे जे जीएसटीचे जे कर आहेत,
जसं 6% 28% म्हणजे शोभेच्या वस्तूंवर तुम्हाला 18% हा जीएसटी लागतो, कपड्यांवर 6% जो जीएसटी चालू होतो तो 18% होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो व्यापारी जो आहे तो जीएसटीमुळे हवालदिल झालेला आहे. सर्वात त्याचा दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे आपला जो व्यवसाय आहे तो पूर्णपणे व्यापाऱ्यांचा ठप्प झालेला आहे. आता कुठेतरी हळूहळू जे लॉकडाऊन शिथिल झालेला आहे, मात्र जीएसटीचा जो कर आहे त्यासाठी जो व्यापारी आहे तो त्रस्त आहे. आपल्यासोबत व्यापारी आहेत प्रकाश सर, आपण त्यांनाच विचारूया. सर, मला एक सांगा की जीएसटीमध्ये जी मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली का त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे, जी केंद्राकडनं जी त्यांना आवक येणं बाकी आहे, तर एक व्यापारी म्हणून आपल्याला वाटतं का जीएसटीमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी? नक्कीच व्हायलाच पाहिजे सुधारणा, कारण रेडीमेड कपड्यांवर कसं आहे, एका टाईपचं टॅक्स नाही जीएसटीमध्ये, तीन टाईपचे स्लॅब आहे. 1000 रुपयांपर्यंत जर खरेदी केली तर 5% त्याच्यावर जीएसटी आहे, आणि 1000च्या पुढं जर त्याची MRP गेली तर 12% त्याच्यावर जीएसटी आहे. हे जो मोठा खूप फरक पडतो आहे, सरसकट सर्वांवर 5% जीएसटी व्हायला पाहिजे. कारण जीएसटीच्या अगोदर जे वॅट होतं त्याचं स्लॅब खूप कमी होतं, ते परवडत होतं आम्हाला. आता जीएसटी जो ताण आहे ते खूप जास्त, म्हणजे त्याच्यावर महागाई वाढत चाललेली त्याच्यामुळे. म्हणजे काल जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली का जीएसटीमध्ये सुधारणा व्हावी, बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन आपण त्याच्याबद्दल जे आहे पंतप्रधानांची चर्चा करावी, तर व्यापारी वर्गाचा त्याला मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनाला पाठिंबा राहील? हो, 100% पाठिंबा राहील. आणि आपल्या ज्या व्यवसायावर आता ह्या जीएसटीमुळे आणि जो पूर्वी वॅट होता याच्यामुळे व्यवसायावर किती फरक पडला? आपण खूप मोठा फरक पडलेला, कारण अगोदर नोटबंदीमुळेच फरक पडलेला होता, त्याच्यानंतर परत जीएसटी आल्यानंतर आणि आता परत कोरोना, हे 5-6 महिन्यापासून म्हणजे बिझनेस टोटल ठप्प झालेले आहेत. आता फेस्टिव्ह सीझनमध्ये पण जेवढी पब्लिक पाहिजे रोडवर तेवढी पब्लिक नाही आहे. फक्त व्यापारी वर्ग टॅक्स जास्तीत जास्त भरावा लागतोय आणि तेवढं बिझनेस नाही आहे. खर्च फक्त वाढत चाललेले आहे, बिझनेस कमी होत चाललेले आहे. आता खरं तर काही दिवसांवर आता हा जो दिवाळीचा उत्सव आहे, आपण कपड्यांचं जे आहे ते आपलं दुकान आहे किंवा कपड्यांचा आपण व्यवसाय करता, तर आपल्या व्यवसायावर जीएसटीचा फरक जाणवतोय आणि व्यवसायांवर ग्राहकांचा देखील फरक जाणवतो? हो, खूप मोठा फरक पडलेला आहे. कारण हा कपडा म्हणजे हा शेवटी येतो, म्हणजे लक्झरीमध्ये येतो, तर लोक त्याच्यावर थोडा प्रिफरन्स कमी देतात कपडे खरेदीला, आणि त्याची महागाई खूप वाढलेली आहे म्हणून लोक थोडं बजेट शेवटी ते परचेसमध्ये येतात. नक्कीच मनुष्य आपण जर बघितलं असेल का जो व्यापारी वर्ग आहे, विशेष करून कपडा, कारण की आता काही दिवसांवर जो आहे तो सणसुदीचा जो आहे तो उत्सव येऊन ठेपलेला आहे, आणि 1000 रुपयाच्या आत जर आपण कपडे घेतले त्याच्यावर 6%, आणि 1000 रुपयाच्या वरती जे कपडे घेतले त्याच्यावर जवळपास 18% एवढा जीएसटी लागतो. त्यामुळे लोकांना जी म्हणजे बिल घेताना देखील जीएसटीसाठी जेव्हा दुकानदार त्यांना विचारतो तर त्यांना कुठे ना कुठे जीएसटी नको असतो. मात्र ह्या घेतलेल्या वस्तूचं जे बिल आहे किंवा घेतलेल्या वस्तूचा जो जीएसटी आहे तो व्यापाऱ्यांना जो आहे तो पुढे भरावा लागतो, आणि त्याचा जो सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेष करून व्यापाऱ्यांना जो आहे तो मोठा त्रास सहन करावा लागतो. मनुष्य निश्चितच, आणि व्यापारी सुद्धा ही खंत व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा सचिन बडे औरंगाबादला आपण जाऊया. सचिन, आपण बघतोय की एकीकडे व्यापाऱ्यांनी अगदी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, तेव्हा सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की हे बदलणं गरजेचं आहे किंवा रद्द करणं गरजेचं आहे. आता व्यापारी काही पुढाकार घेणार आहेत का मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला, किंवा त्या संदर्भात काही पावलं उचलली जाणार आहेत का? मनुश्री, व्यापारी वर्गांमधून या विषयावर नाराजी आहे, कारण जो जीएसटी आहे त्या जीएसटीचा अभ्यास नाहीये, त्या जीएसटीची माहिती नाहीये, आणि हा जीएसटीचा गोंधळ अजूनही कायमच आहे. मुख्यमंत्री महोदयांना जे काही वक्तव्य केलेलं आहे हे व्यापाऱ्यांसाठी महत्वाचं आहे आणि खूपच चांगलं आहे असं व्यापाऱ्यांकडून बोललं जात आहे. आपण व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊयात. काय सांगाल? परिस्थिती वेगळी आहे, जीएसटी बदलायला हवा असं स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत, नियम सुद्धा बदलायला हवेत, तर मला एक सांगा नक्की नेमकं जीएसटी का बदलायला हवा? जीएसटी प्रणाली ते 5%, 12%, 18% ही वेगळी आहे, आणि जीएसटी प्रणाली हा एज्युकेटेड एरिया, शहरी भागाकरता खूप चांगली, पण अनएज्युकेटेड एरिया, विलेज, इंटेरियरच्या भागात त्याच्याकरता अकाउंटिंग होणं आणि अकाउंटर खूप कमी आहे, अकाउंटिंग करणारे लोक फार कमी, त्याच्यामुळे जीएसटी प्रणालीत इंटेरियर विभागातून सगळ्यांचा सहभाग होणं फार कठीण आहे. तो कसं तरी इकडून तिकडून मॅनेज करून लढतोय, पण जर ती ड्यू डेट झाली तर त्याचं सगळं अकाउंटिंग बंद होऊन जातं, त्याचं मटेरियल येणं बंद होऊन जातं. आणि जीएसटी मध्ये
बदल करणं हा आज काळाची गरज आहे. आणि कोरोनामुळे सगळे ऑफिसेस बंद आहे, स्टाफ नाही, स्टाफ कधी येतो कधी येत नाही, या सगळ्या गोष्टींना फेस करता करता व्यापारी फार परेशानीच्या याच्यातून चाललंय सर. व्यापारी परेशान आहे. मला एक सांगा, आता मुख्यमंत्री महोदयांना केंद्र सरकारला विरोध म्हणून हा निर्णय घेण्याचं ठरवलेलं वाटतं की व्यापाऱ्यांच्या हिताचा म्हणून निर्णय घेतलेला ठरवू वाटतं? विरोध म्हणून नाही, व्यापाऱ्यांच्या हिताचाच निर्णय हा. कारण गव्हर्नमेंटचं धोरण काय, सर्वसामान्य विक्रेते हे कराच्या जाळ्यात यायला पाहिजे. पण जर समजा ही कर प्रणाली राबवण्याची पद्धत नाही सुधरवली तर जास्तीत जास्त करदाते कसे पुढे येतील आणि गव्हर्नमेंटचं कर संकलन कसं वाढेल? आणि कर संकलन तर न वाढता सामान्य जे व्यापारी आहेत यांच्या अडचणी, लिखापडी, मंथली बिल, ई-वे बिल, अमुक धमुक हे सगळं करता करता दिवसाचा निम्मा टाइम त्याच सिस्टीम मध्ये चाललाय. सामान्य पाहू शकतो मनुश्री की ज्या प्रकारे व्यापाऱ्यांचं असं मत आहे की ही प्रणाली जी आहे या प्रणालीमध्ये बदल व्हावा, कारण बदल खूपच गरजेचा आहे. देश चालवायचा असेल तर टॅक्स खूपच गरजेचा असतो, परंतु अशा वेळेला जर गोंधळच उडत असेल व्यापाऱ्यांचा तर एकीकडे नुकसानच पाहायला मिळत आहे. निश्चितच नुकसानच पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पुण्याला अमोल धर्माधिकारी आपल्या बरोबर आहेत. अमोल, काय नेमकं सांगाल, व्यापारी आता स्वतः पुढाकार घेणार आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहेत का? कारण मुख्यमंत्र्यांनी ते सगळं बदलण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. नक्कीच आपण व्यापाऱ्यांनाच विचारूया. जे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत त्याच्यावरून आता तुम्ही काय पुढे त्यांनी जे सांगितलेलं आहे की सुधारणा करावी किंवा रद्द करावी, यासाठी तुम्ही काही करणार आहात एक व्यापारी म्हणून? बोला. व्यापारी म्हणून आमचे जे प्रश्न आहेत ते ऑलरेडी आम्ही केंद्राच्या थ्रू, आमची जी कॅट संस्था आहे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आहे, प्लस पॅम आहे, आणि त्याच्यात अंतर्गत कॅट ही आपली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, पूर्ण भारतभर काम करते. त्यांच्या थ्रू आम्ही केंद्रामध्ये जे काही प्रश्न मांडतो, इथं येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या ते केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. आणि केंद्रातनं ज्या ज्या प्रश्न आम्ही आत्तापर्यंत मांडले, ज्या ज्या सुविधा त्यांना मागणी केली ते चेंज करायचं. हा केंद्राचा जो प्रश्न आहे, केंद्राने राज्य शासनाला जे काही पेमेंट दिलं पाहिजे, जे काही अमाऊंट दिली पाहिजे, एक प्रकारे ती मदत केली पाहिजे, ते केंद्राकडनं होत नाही. आम्ही नक्कीच आमच्याकडनं सुद्धा संघटनेच्या वतीने केंद्राला एक सांगू की आमच्या राज्य आजपर्यंत तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स गोळा करून देतोय, तर आमच्या राज्याला वेगळं पॅकेज तुम्ही दिलंच पाहिजे, वेगळी सुविधा दिली पाहिजे, जेणेकरून इथल्या व्यापाऱ्याला एक जी काही मदत गरजेची ती राज्याकडनं आम्ही मागून घेऊ. आणि मोठा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की व्हॅटच्या नोटिसा यांनी पहिल्या थांबवाव्यात, आणि जी अकाउंट सीज केले जातात, म्हणजे चालू व्यवसाय सुद्धा बंद केला होतो, ई बिल निघत नाही. हे सगळ्यात मेन म्हणजे जीएसटीमध्ये व्हॅटचाच नंबर जीएसटीला आलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये व्हॅट धारकांना त्याचे जे नोटीस त्याचे अकाउंट सील होतात, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा व्यवसाय आम्हाला करता येत नाही. हा मोठा प्रश्न आहे. तो जर राज्य शासनाने सांगितलं तर नक्कीच आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत, पण राज्य शासन तो प्रश्न पहिला अर्जंटमध्ये मार्गी लावा, जेणेकरून आमच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. आणि जी काही हॅरेसमेंट होती व्हॅटकडनं, मग अगदी बरेच ठिकाणी सी लोकांकडनं त्रास होतोय, व्हॅट ऑफिसकडनं त्रास होतोय, 50-50 चक्रा मारावं लागतात, ती बिलं क्रॉस चेकिंग करावं लागतं. आणि एक तर निश्चितच आपण बघतो अमोल, म्हणजे काल जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं जीएसटी बद्दल एकीकडे सुधारणा तरी व्हावी किंवा जीएसटी रद्द करून पूर्वीसारखी कर प्रणाली तरी लागू करावी, आणि यासाठी त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा चर्चेचं आवाहन केलेलं आहे. खूप महत्त्वाचं खरं तर वाक्य आहे. व्यापाऱ्यांचं सुद्धा तेच म्हणणं असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे. कारण थेट कर प्रणालीचा किंवा जीएसटीचा फटका या व्यापाऱ्यांना बसतोय, परिणामी आर्थिक घडी आहे ती सगळी बिघडली गेलेली आहे. त्यामुळे व्यापारी आता नेमका कसा पुढाकार घेतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि व्यापाऱ्यांचं जे म्हणणं आहे थेट आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याबरोबर नाशिकवरनं किरण नाईक होते, अमोल धर्माधिकारी पुण्यावरनं होते, आणि औरंगाबादवरनं सचिन आपल्याबरोबर होते. धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.